मुंबई या ठिकाणी होर्डिंग कोसळून झालेल्या अपघातामुळे आता प्रशासन ॲक्शन मोडवर आहे. रस्त्याच्या कडेला किंवा इमारतीजवळ उभे केलेले होर्डिंग यामुळे अपघात होण्याची दाट शक्यता असल्यामुळे सर्वत्र प्रशासन याबाबत अलर्ट झाले आहे. नारायणगाव बायपासला रस्त्याच्या कडेला, त्याचबरोबर नारायणगाव शहराच्या अंतर्गत रस्त्याच्या कडेला काही लोखंडी खांब उभे करून जे होर्डिंग्स लावलेत आहेत किंवा जे लोखंडी खांबावर पत्र्याचे बोर्ड लावलेले आहेत, वादळी पावसामुळे अपघात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या संबंधित होर्डिंगवर त्याचबरोबर लोखंडी खांब उभे करून त्यावर लावलेले पत्र्याचे बोर्ड या संदर्भामध्ये प्रशासनाने अपघात होऊ नये म्हणून योग्य दखल घेण्याची गरज आहे. मुंबईची घटना पाहता, सध्याचं वादळी वातावरण पाहता याबाबत पुणे नाशिक महामार्गाच्या रस्त्याच्या कडेला असणारे मोठमोठे होर्डिंग्स, त्याचबरोबर नारायणगाव शहरामध्ये किंवा रस्त्याच्या कडेला असलेले पत्र्याचे मोठे बोर्ड काढण्यासंदर्भामध्ये राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी आणि नारायणगाव ग्रामपंचायत याबाबत योग्य दखल घेईल अशीच अपेक्षा. नारायणगावचे उपसरपंच बाबू पाटे, त्याचबरोबर नारायणगावचे ग्रामविकास अधिकारी नायकडे यांच्याशी संपर्क साधला असता ते देखील म्हणाले, आम्ही याबाबत संबंधितांना तात्काळ सूचना देऊ. तसेच पुणे नाशिक महामार्गाचे अधिकारी दिलीप शिंदे यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता ते म्हणाले, यापूर्वीच अशा होल्डिंग मालकांना नोटिसा दिलेल्या आहेत, पुन्हा एक नोटीस दिली जाईल आणि त्यांनी जर असे होल्डिंग काढले नाही तर राष्ट्रीय महामार्ग स्वतःहून असे होल्डिंग काढील आणि होणारा खर्च त्यांच्याकडनं आम्ही वसूल करू. सध्याच्या अवकाळी वादळी पावसाची परिस्थिती पाहता असे अपघात कुठे होऊ नये या संदर्भामध्ये संबंधित विभाग योग्य दखल घेईल अशीच अपेक्षा. ब्युरो रिपोर्ट, विघ्नर टाइम्स, नारायणगाव. बातम्या शेतीच्या,
बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.